टाटा समूह लोकप्रिय कपड्यांचा ब्रँड फॅब इंडिया खरेदीसाठी चर्चा करतोय। 2020-21 मध्ये फॅब इंडियाच्या महसुलात 30% घसरण झाली होती। मार्च 2021च्या आर्थिक वर्षाला 116 कोटी रुपयांचा तोटा झाला। कंपनीच्या 60 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनीला तोटा सहन करावा लागला। ग्रामीण भागातून उत्पादने मिळवून शहरांमध्ये ग्राहकांना विकणाऱ्या कंपनीच्या विक्रीत गेल्या 2 दशकात पहिल्यांदाच घसरण झाली आहे। गेल्या 3 वर्षात कंपनीला मोठे नुकसान झालंय। फॅब इंडियाला कर्ज भरण्यासाठीच नाही तर त्यांच्या स्टोअरची क्षमता वाढविण्यासाठी निधीची आवश्यकता आहे। टाटा समूह आणि फॅब इंडिया यांनी खरेदीबाबत कोणतंही वक्तव्य केलं नाही। टाटा समूह ही कंपनी 400 कोटींपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकते अशी शक्यता आहे। फॅब इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं सांगितलंय। फॅब इंडियाने गेल्या वर्षी IPO 4000 कोटी उभारण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये 500 कोटी रुपये ताज्या इश्यूद्वारे विकले जाणार होते आणि IPO मधील विद्यमान भागधारकांना 25.1 दशलक्ष शेअर्स विकले जाणार होते। कंपनीने जानेवारी 2022 मध्ये शेअर बाजार नियामक SEBI कडे IPO लॉन्च करण्याच्या मंजुरीसाठी मसुदा कागदपत्रे दाखल केली होती, ज्याला एप्रिल 2022 मध्ये SEBI ने देखील मान्यता दिली होती। पण कंपनीने शेअर बाजारातील घसरण आणि बाजारात सध्या सुरू असलेल्या गोंधळाचे कारण देत IPO मागे घेतला होता। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।